गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपल्या ट्रिपचा आहे आज 10वा दिवस आणि आपण जाणार आहोत वर्कलावरून एल-ए-पी साठी. एल-ए-पी जवळपास वर्कलापासून 126 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि आपल्याला त्यासाठी लागणार आहे 2 ते 3 तासांचा वेळ. आणि जसं तुम्ही बघू शकता आपलं बॅकपॅकिंग सुरू आहे आणि आपण एल-ए-पी मध्ये जवळपास 1 दिवस थांबणार आहोत आणि त्यानंतर आपण जाणार आहोत एल-ए-पी टू मुंबई व्हाया बंगलोर. तर वर्कलामध्ये आम्ही एकूण 2 दिवस होतो. तर आपण जी प्रॉपर्टी बघत आहात, ती आपण Airbnb थ्रू बुक केली होती. खूपच छान आणि प्रशस्त अशी ही प्रॉपर्टी होती. एकूण 2 बेडरूम्स, 1 किचन आणि बॅकयार्ड साइडला एक छोटंसं गार्डन पण होतं. तर तुम्ही ही प्रॉपर्टी Airbnb थ्रू बुक करू शकता. वारकरला बीचपासून अगदी 5 टू 10 मिनिट्स असं वॉकेबल डिस्टन्सवरती ही प्रॉपर्टी आहे. तिचं जर प्राइसिंग बोललं तर 5 to 6,000 च्या जवळपास जाते पर डे. तर ते मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक तुम्हाला शेअर करेन. ती वापरून तुम्ही प्रॉपर्टी बुक करू शकता जर तुम्हाला आवडली असेल तर. आता मी होत आहे नॉर्थ क्लिफ वर्करलामध्ये. चाललो आता मार्केटमध्ये. दुकान सगळी शॉप बंद दिसते सकाळी सकाळचे वाजले 9 आणि आम्ही आहे नॉर्थ क्लिफ वर्करला. तर तू कुठे जायचं तुला? तिथे आता आम्ही ब्रेकफास्ट करायला थांबलो आहे. तिथे काही जास्त हॉटेल नाही आहेत वर्करला. ते वर्करला ते खूपच कमी हॉटेल आहेत, त्यामुळे ते आता आम्ही थांबलेलो आहे. हा, हे वर्करला ते एल-ए-पी तरच दिले का रे पैसे? ओके ओके. अजून काय घ्यायचं का तुला याच्यातला? चहा नको? आपण आता ऑन द वे आहे एल-ए-पीला आणि एल-ए-पी अजून जवळपास 50 मिनटं आहे. 32 किलोमीटर्स. 1:30 वाजेपर्यंत आपण पोहोचू एल-ए-पीमध्ये. हा सुंदर रस्ता आहे आणि सुंदर सुंदर इथे बंगले आहेत जाताना रस्त्यांना. बघू शकता तुम्ही असे खूपच छान ग्रीनरी बंगले आहेत इथे. आणि आता थोड्याच वेळात एल-ए-पीला पूर्ण अशी ग्रीन फील्ड आहे. पूर्ण अशी ग्रीन फील्ड भाताची शेती आहे. पूर्ण ग्रीन. सुंदर सुंदर बंगले आणि नारळाची झाडं बघू शकता परत एकदा. हे बघू शकता एल-ए-पीचं बॅक वॉटर.
हे बघू शकता राईट हँड साईडला पूर्ण भाताचे शेती, नजर जाईल तिथपर्यंत फक्त भातच भात आहे. तुला दाखवतो एक गोष्ट, पर्ससाठी जागा काय पूर्ण सगळी भाताची शेती आहे LFP मध्ये, पूर्ण ग्रीन फील्ड. तर आता पोहोचतोय मी LFP मध्ये. अजून 12 ते 14 किलोमीटर बाकी आहे. तोपर्यंत हे सुंदर रस्ते, सुंदर नजारे टू LFP. या साईडला पूर्ण बघू शकता तुम्ही. आलं ना पाणी टाकायचं ना, हे घे पाणी, वॉटर आहे. तू फेका की डायरेक्ट खाली आहे का मागे बघा ना कुठे आहे ते हात करतात. हे बघ की तर आता आपण LFP मध्ये आलेलो आहे. माशा लावून बसते आता काय गाडी आल्या. अंतर आहे. मागं वळूया, आम्ही काय हा बघ बघ मम्मी. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे LFP मध्ये. LFP मध्ये तुम्ही बघू शकता अरुंद रस्ते आहेत आणि एका बाजूला कॅनल आणि अरुंद रस्ते आणि नारळाची झाडं आणि निसर्गरम्य वातावरण तुम्ही बघू शकता. आणि LFP हे त्याच्या बॅकवॉटरसाठी खूपच फेमस आहे. तुम्ही ते बस स्टॉप पण बघू शकता. तर बस स्टॉपचा हा एकच फायदा आहे की तुम्हाला जर एका गावातून दुसऱ्या गावात जायचे असेल तर तुम्ही बोटीने जाऊ शकता. इथे बस वगैरे दुसरे ऑप्शन नाही आहेत. तुम्हाला बोट हा एकच ऑप्शन आहे. हे हाय मित्रा. तर आपण आता इथून पुढे, रस्ते खूपच अरुंद असल्यामुळे तुम्हाला इथे समोरून जर एखादी गाडी आली तर तुम्हाला साईडला घ्यायला किंवा बाजूला घ्यायला अजिबात जागा नाही आहे. त्यामुळे थोडं तुम्ही सावधपूर्वक इथे गाडी चालवा आणि एन्जॉय करा हे निसर्गरम्य वातावरण. तर आता आम्ही चाललो आहे आमचं लगेज आणायला. ही जी प्रॉपर्टी आहे ती आम्ही एअरबीएनबी थ्रू बुक केली होती. तर तिथं तुम्हाला माहितीच आहे की LFP मध्ये रस्ते हे अजिबात नाही आहेत. तर जे पण तुम्हाला साहित्य वगैरे कुठे पण जायचं असेल तर तुम्हाला बोटीनेच प्रवास करायला लागतो. तो तसा हा आमचा आतापर्यंत एक युनिक एक्सपिरियन्स होता की आतापर्यंत आम्ही चालत गाडीने लगेज आणले होते, पण इथे हा एक्सपिरियन्स असा आहे की तुम्हाला चक्क बोटीने लगेज आणायला जावे लागत आहे. हा एक छान आणि एक युनिक एक्सपिरियन्स होता. मला वाटत नाही पूर्ण भारतामध्ये हा असा एक एक्सपिरियन्स आम्हाला परत अनुभवायला भेटेल. आता हे आमचे आहे होमस्टे LFP मध्ये, प्युअर ऑथेंटिक गावामध्ये आहे. आणि आता आम्ही चाललोय दूध आणायला. इथून थोडंसं शॉप एक आहे, तिथं दूध आणायला चाललं. दूध, पाणी, हे स्नॅक्स लागणारे मॅगी वगैरे. बघा किती वेळ लागतो. गोड जागा मागणं आलं तिकडं. फक्त बघू तुम्ही मासे बघू शकता. ते हे पूर्ण असं बॅकवॉटर LFP मध्ये आहे. दुकान तर बंद आहे. बघूया आता कुठे आपल्याला दूध आणि बाकीच्या गोष्टी भेटत आहेत. तर आम्ही LFP मध्ये आहे. तर हा बस स्टॉप आहे LFPचा. तुम्हाला जर कुठे दुसऱ्या गावात जायचं असेल तर ह्या बस स्टॉपमध्ये इथे येऊन बोट थांबेल आणि तुम्हाला ती बोट पिक करेल आणि तुम्ही दुसऱ्या गावात जाल. हे हाऊसबोट आहे, तुम्ही हाऊसमध्ये पण राहू शकता. आणि इकडे बघू शकता बस येईल, बोट बस बेसिकली. आणि इथं बस स्टॉप आहे. गावचं नाव बघू शकता तुम्ही. हा स्टॉप आहे, इथे स्टॉप आहे. आणि हे बोट हाऊस दिसत असेल तुम्हाला येताना. हा मोठा कॅनल आहे आणि आपल्या रूमच्या समोर छोटा कॅनल आहे. हे पुढे टुरिस्ट बघू शकता तुम्ही. चाललो शिकारा राईड वरती.
तर बसलो होतो आम्ही राईडमध्ये. मी आता शिखरा राईडवरती. लेट्स सी. हाय. Hey guys, how are you? ब्लॅक वाला आहे इकडे बघा रे. तर आम्ही चाललेलो आहे आता शिखरा राईडवरती. साईड बघू. हे बेबी बघा तुम्ही बघू शकता पूर्ण झाड आंब्याने भरलेलं आहे. सनसेट सुरुवात झालेली आहे. थोड्या वेळा सनसेट होईल इथे. सारतो बेबी. चांगलं दिसते ना फॅन दिसते बघू शकता इथं आईस्क्रीम वाले पण असे बोटीने आईस्क्रीम घेऊन जातात आणि प्रत्येक गावामध्ये जसं आपल्याकडे सायकलवरती गाडीमध्ये आईस्क्रीम तसं इकडे बोटीने आईस्क्रीम सप्लाय करतात LFP मध्ये. शेवाळा कशा आल्याची वरची त्यात फोटो पण काढू शकतो माहिती ना असं. नको खराब होईल ते छान म्हणून म्हणते. पुराने बोट से जाए. आता आम्ही आलोय LFPच्या मेन वॉटरमध्ये, मेन बॅक वॉटरमध्ये. इकडे तुम्ही बघू शकता ही चाललेली आहे हाऊस बोट. हाऊस बोट नाही, हे बस आहे. काय करा रे. तर तू काय कर. कोणते बोट
गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि मी जस्ट आता एक मॉर्निंग वॉकचा फेरफटका मारायला निघालो होतो. आणि इथे बस बघू शकता तुम्ही LFP मध्ये छोटे आणि मोठे दोन्ही प्रकारचे कॅनल्स आहेत. तर आपल्या घरासमोर हा तुम्ही बघू शकता छोटा कॅनल आहे आणि जो मोठा कॅनल आहे तो एकदम बाहेरच्या साईडला आहे. तर LFP मध्ये अशा सुंदर ठिकाणी एक मॉर्निंग वॉक म्हणजे तुमच्या आयुष्यभर लक्षात राहणारा एक अविस्मरणीय क्षण बनून जातो. कारण इथे तुम्ही बघू शकता एक तर थंडगार वातावरण आहे आणि दोन्ही बाजूंना खूपच झाडे आहेत हिरवीगार आणि पक्ष्यांचा जो किलबिलाट आहे. सकाळ सकाळी एक हा छान एक्सपिरियन्स आहे. आम्ही जी प्रॉपर्टी एअरबीएनबी थ्रू जी बुक केली होती तिची डिस्क्रिप्शन आणि लिंक तुम्हाला आम्ही नक्की शेअर करू. तर ह्या प्रॉपर्टीचा एक फायदा असा आहे की तुम्ही गावाच्या एकदम सेंटरला आहात आणि जर तुम्ही एखाद्या हॉटेलचं बुक केले तर ते एकदम थोडं सिटी साईड असणार आहे LFPच्या. त्यामुळे तो तुम्हाला गावाकडचा जो एक्सपिरियन्स आहे ते मॉर्निंग पासून दिवसभर कसं रुटीन असतं, कसं चहलपहल असते ते तुम्हाला मे बी एक्सपिरियन्स करता येणार नाही. त्यासाठी आम्ही ही जी रूम बुक केली आहे तिचा मेन एक्सपिरियन्स तोच आहे की प्रॉपर्टी गावामध्ये आहे. अशी तर लोकांची घरं पण आहेत पाण्याच्या साईडला आणि तिथून बोट बघू शकता. तर मित्रांनो आता आपल्या ट्रिपचा आज आहे मे बी डे 11. आता आपण बॅग पॅकिंग करून निघणार आहोत मुंबईच्या दिशेने. तर आपल्या हा ट्रिपचा शेवटचा पॉईंट होता LFP. तर जवळपास 24 तासांचा प्रवास असणार आहे आणि आपण हा नॉनस्टॉप करणार आहे. मे बी बँगलोरमध्ये आपण ओव्हरनाईट स्टे करू आणि परत मॉर्निंगला बँगलोरमध्ये निघू. ती सगळी आपली जर्नी LFP टू मुंबई व्हाया बँगलोर तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बघा. थँक्स फॉर वॉचिंग अँड प्लीज सबस्क्राईब टू अवर चॅनल.